काय सांगाल? भुजबळ पुन्हा एकदा आज जरांगे यांच्यावर बोललेले आहे. तर जरांगेंनी सरकारला नाही तर सरकारनं जरांगे पाटलांना वेटीस धरले अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही? नाही, मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासूनची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता. ही सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे. ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्यावेळा ती आग्रही मागणी करतात. आता जरांगेंची जी मागणी आहे, काल आम्ही आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सरसकट ओबीसीचं आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत. यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे मंत्री महोदय जे आमचे गेले होते, त्यांनी सगळे सोयरे आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावे याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. मला वाटतं यातून लवकरात लवकर मार्ग निघेल असं मला वाटतं. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी भुजबळांची आहेच, परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता कामा नये. आणि आमची मागणी आहे की बाबा मराठा समाजाला कसल्याही प्रकारचं आरक्षण मिळालं पाहिजे. आता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळालेले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे. आणि अनेकांना हे दाखले मिळालेत हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे वाटतं दोघांनी आता जास्त न ताणता या दोन्ही समाजाचं कसं भलं होईल हे बघण्याची आवश्यकता आहे. ते कसे बोलले मी काय ऐकलं नाही. मी तेच म्हटलं की बा सकाळी 6 पासून फार माझ्याकडे गर्दी असते, त्यामुळे मी काही त्यांचं ऐकलं नाही, परंतु त्याची भूमिका मला माहिती आहे. जरांगे पाटलांना कुठेतरी सरकार गाफील ठेवत सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी त्यांची पहिल्या दिवसापासून आहे, जी शेवटच्या दिवसापर्यंत आहे. पण आता सरकार म्हणते की सरसकट देता येणार नाही. सरकारची दुप्पट्टीपणाची भूमिका यामध्ये दिसते. नाही, असं कुठं सरकारनं म्हटलं सरसकट. सरकारनं एकच सांगितलं की कुणबी दाखले जेवढे असतील ते आम्ही सिंधी समिती नेमून, ज्याचे निजामकालीन असतील किंवा ज्यांना अजून मिळालेले नसतील, कुठल्या तरी अडचणी मिळालेल्या नसतील, ती सगळी कागदपत्र शोधून देण्याचं काम एक युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे सरकार आणि शासनानं फसवण्याचा प्रश्न येत नाही. आणि किती 54 लाख कुटुंबांना त्याचा लाभ झालेला आहे. हे फसवण्याचं काय आहे? हे काल स्पष्टपणानं गिरीश महाजनने आपली भूमिका मांडत असताना ओबीसीचे फायदे कुणाला द्यावे ते आईपासून किंवा त्याच्या सगळ्या सोयऱ्यापासून रक्त म्हणजे काय, रक्ताचं नाती काय याबद्दल स्पष्ट आपला कायदा आहे, त्याप्रमाणे ते होणार आहे. सर, नागपूर जिल्हा बँकेमध्ये 150 कोटी तर त्या प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांना दोषी ठरवलेला आहे. 6 जण. हे फार जुनी केस होती ती. त्याचा आता मला वाटते ठपकात ठेवलेला होता. त्याचा काहीतरी निकाल अजून लागायचा होता. तो आज लागला. आणि काय ठरवलं त्यात? त्यांना दोषी ठरवले 6 जण, त्यांच्यासह 6 जण. म्हणजे काय केलं त्याला? दोषी ठरवले नाही, तो 2-3 दिवसापूर्वी झालेलं होतं आणि आज काय तर ते निकाल देणार होतं कोर्ट. संभाजीराजे स्मारकाच्या मुद्द्यात काम पूर्ण नव्हतं तरी देखील तुम्ही उद्घाटन केलात. त्यामुळं ज्यांनी कुणी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशा प्रकारची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे. त्याला राजेश क्षीरसागर असतील त्यांनी सुद्धा दुजोरा देऊन म्हटलेलं आहे की अशा प्रकारे पालकमंत्र्यांची फसवणूक कोण करत असेल तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कसं बघताय? माझ्याकडं ओंकार शिंदे नावाचा एक तरुण आपलं काही सदस्य घेऊन आलेला होता आणि तो अनेक वेळा ह्या कामाच्या निमित्ताने मला भेटत होता. त्या मुलाची प्रामाणिकपणाने इच्छा होती की या शहरामध्ये पापाच्या तिकटीला संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं. त्यासाठी त्यानं कुठल्या तरी विधानसभेच्या सदस्याकडून निधी आणला, महानगरपालिकेकडून निधी आणला आणि फार प्रयत्नपूर्वक त्यांनी ते स्मारक केलेलं होतं. आणि त्यांनी ज्यावेळेला मला निमंत्रण दिलं त्यावेळेला मी ते क्षणात स्वीकारलं. कारण मी त्यावेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज हे आमचं दैवत आहे. आता त्यांच्या उद्घाटनाला मी जाण्याची तारीख ठरवलेली आहे आणि एकदा तारीख ठरवल्यानंतर ती तारीख बदलणं योग्य नाही, माझ्यावर आरोप होतील. आणि त्यामुळे आता त्या अपूर्ण होतं काय पूर्ण होतं काय मला माहिती नाही, पण त्याची जी शिक्षा असेल ते आम्ही बघू. J1 म्हणून एक नवीन व्हेरियंट आता तयार झालेला आहे. गेले एक 3 आठवड्यामध्ये त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
केरळमध्ये याची सुरुवात झाली आणि अनेक प्रदेशातून याची सुरुवात झालेली आहे. हा इतका घातक आहे असं माझं मत नाही, परंतु 2 दिवसापूर्वी नागपूरला आमचे जेवढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असतील त्यांच्या डीनची मी बैठक घेतलेली होती. काल मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा दोन्ही मंत्र्यांची म्हणजे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री, मी स्वतः आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त वगैरे यांची बैठक घेऊन त्यांनी सूचित केलेलं आहे की लोकांना घाबरण्याचं काही आव्हान म्हणजे करण्याची गरज नाही, परंतु लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि जे आता आम्ही केलेलं होतं उपाययोजना म्हणजे आम्ही ऑक्सिजन प्लॅन्ट बसवलेले होते, आम्ही व्हेंटिलेटर आणलेले होते, आम्ही बेड्सची व्यवस्था केलेली होती, अनेक प्रकारच्या ज्या योजना केलेल्या होत्या त्याचं एक मॉकड्रिल घ्यावं आणि ते सगळं सुरळीत आहे का नाही बघावं यासाठी काल बैठक झाली. आणि मला वाटतं सगळं आता खातं आमचं सज्ज झालेलं आहे. कुणी लोकांनी घाबरण्याचं आव्हान करण्याची गरज नाही. ज्यांना झालेला आहे त्यातले फक्त 1-2 पेशंट सोडून बाकीचे सगळे होम आयसोलेशन आहे. कोल्हापूर महानगरपालिका नाही, मास्क वापरण्याचं आव्हान सगळ्यांनी केल्याबद्दल काय सक्ती नाही. मास्क घालणं ही काय सक्ती नाही, परंतु ज्यांना आता सर्दी झाली असेल, ज्यांना हे झालं दुसऱ्याला होऊ नये म्हणून त्यांनी मास्क घालावा असं आमचं आव्हान आहे. जरांगे पाटलांच्या सोबत जरांगे पाटला सरकार पुढचं काय पाऊल टाकणार? आणखीन एकदा शासन भेटेल त्यांना, आणखीन समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. शासन आपले काय प्रयत्न सोडणार नाही आणि दोन्ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की हे आचारसंहिता लागेपर्यंत पुढे ढकलत नेईल सरकार आणि मग आचारसंहितेचं कारण दिलं. आता समिती नेमली आपण शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. 54 लाख काय 60 लाख कुणबी दाखले शोधून काढले. त्यानंतर मागासवर्ग आयोग त्याचे सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरा मागासवर्ग आयोग ताबडतोबीनं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमला. त्यांनी आपलं काम सुरू केलं. मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं. आता फसवण्याचा कुठं उद्योग होतो आहे? आपण एवढं सगळं युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता. विधानसभा निवडणूक आहे ती भाजपनं स्वबळावरच लढावी, एकट्यानं लढावी अशा पद्धतीची एक चर्चा त्यामध्ये झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड त्यांच्या ज्या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे बावनकुळे साहेबांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि त्यांना सांगितलं अशी कोणतीही गोष्ट नाही आणि हा तिघा पक्षामध्ये भांडणं लावण्याचा उद्योग आव्हाड करतायत. साहेब 146 विरोधी पक्ष खासदारांचं निलंबन केलंय. कुठंतरी इंडिया आघाडीनं आरोप केलाय की हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. नाही, त्याबद्दल काय मला माहिती नाही. मी काय दिल्लीला वगैरे खासदार वगैरे झालेलो नाही अजून, मी काय माहिती घेतलेली नाही. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की लोकांनी नाही, नक्की तिथं काय वर्तन झालेलं आहे याची मला माहिती नाही. आज आता दिल्लीत बैठक झाली. संजय राऊतांनी घोषित केली की 23 जागा महाराष्ट्रात लोक काँग्रेस किती पण लढवते काय पण करते पण आम्ही 23. नाही, ठीक आहे ना, त्यांचा तिघांचा अंतर्गत मामला आहे. त्यांनी ठरवायचं 23 लढवायच्या का 48 ते त्यांचा मामला आहे. आता आपण काय सांगणार त्याला? खासदार होण्याची इच्छा वगैरे काय आहे? नाही, मी अजून 2 विधानसभेच्या टर्म लढणार आहे आणि मी तालुक्याच्या जनतेची सेवा करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.